ओम ग्रीम सूर्याय नमः. या सूर्यदेवाच्या मंत्राने पौष महिना हा दुमदुमून जातो. मार्गशीर्ष महिना संपला की थंडीचा कडाका जोरात वाढू लागतो आणि तेव्हा सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली जाते. त्यासाठी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी षडोपचार पूजा केली जाते. त्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तू कोणत्या असतात, त्याची मांडणी कशी करायची ती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सोनल ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत. ही आहे सूर्यकाळी. सगळ्यात महत्वाची म्हणजे ही सूर्यकाळी हा गवताचाच एक प्रकार आहे, परंतु पौष महिन्यामध्ये खास करून ही सूर्यकाळी मिळते. तर या सूर्यकाळीचे अशा पद्धतीने 5 तुकडे करून घ्यायचे. सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी या काड्या अत्यंत उपयोगी आहेत असं म्हटलं जातं. आता या काडीपासून आपण बत्ती बनवणार आहोत आणि या बत्तीपासून ही बत्ती बनवण्यासाठी पिंजलेला कापूस घ्यायचा आहे आणि यापासून आपल्याला बत्ती बनवायची आहे. पहा, निसर्गामधील वस्तूच वापरून आपल्याला निसर्गाची पूजा करायची आहे. म्हणजे आपले सण सूद हे प्रत्येक गोष्टी या निसर्गाशी निगडीत आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाने आपल्याला संरक्षणासाठी अशा भरपूर गोष्टी सणारूपाने करून ठेवलेल्या आहेत. तर अशी ही आपली भारतीय परंपरागत रीतिरिवाज सण जरूर साजरे करा आणि त्यातून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पहा, अशा पद्धतीने कापूस पिंजून आपण तो कापूस काडीभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. अशा काड्या 5 बनवायच्या आहेत आणि या काड्या दर रविवारी नवीन वापरायच्या आहेत. सूर्यदेव जगाला जागा करतो. सूर्यदेव आहेत म्हणूनच आपली सृष्टी आज आहे. तर त्या सूर्यदेवाचे आभार मानण्याचे हे दिवस आहेत. थंडीचा तडाखा लागू नये यासाठी महिलांनी हे व्रत केलं जातं. मुलीही करतात आणि पुरुषही सूर्याची उपासना करतात. या पूजनाने आपला सूर्यग्रह हा प्रबळ होतो. आपल्याला सूर्याची ताकद मिळते, तेज मिळते. ही पूजा पौष महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी आपल्याला ही पूजा करायची आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने 5 काड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काड्या ह्या भिजवायच्या आहेत. दुसऱ्या वाटीमध्ये आपण तांदूळ आणि तीळ घ्यायचे आहेत. 1 ते 1.5 चमचा तांदूळ आणि 1 ते 1.5 चमचा तीळ यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे अक्षता आणि तीळ आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. तूप वितळलेलं आहे. आता आपण या काड्या त्यामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत. या काड्या तेलामध्येही बुडवून ठेवू शकता, परंतु काड्या किंवा फुलवात ही तुपाची असावी. दिवा लावताना तो तेलाचा असावा. यासाठी तूपच आपल्याला इथे वापरायचं आहे. गाईचे तूप मिळाले तर अजूनच छान, परंतु जे तूप मिळेल त्या तुपामध्ये अशा पद्धतीने आपण या काड्या भिजवून ठेवायच्या आहेत. एक 5 ते 10 मिनिटात या परत घट्ट होतील. आपण फक्त पूजेचीही पूर्वतयारी करत आहोत. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु खूप सोप्या आहेत. पहा, आपण खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, परंतु वाटी न घेता असा काप घ्यायचा आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे. गूळ आणि खोबरं. कोणत्याही देवांना आमंत्रण देताना आपण पहिल्यांदा गूळ खोबरं देतो. गणपती आगमनाच्या दिवशीही गूळ खोबरं पहिला नैवेद्य असतो. म्हणूनच गणपतीच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी गूळ खोबऱ्याचा मोदक असतो. त्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू मिश्रित अशा पद्धतीने गंध करायचा आहे. ही शुद्ध हळद आहे आणि हळदीचं कुंकू आहे. आपण पाहिलं, दोन्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याचा कलर केशरी झालेला आहे, म्हणजे सूर्याचा उगवता रंग. पहा, या देवासाठी वेगळं काही करण्याची गरज लागली नाही. हळद आणि कुंकू दोन्ही पाण्याने मिक्स केले की अशा पद्धतीने जो केशरी रंग तयार झाला तो सूर्याचा रंग. आता आपण सूर्यदेवांसाठी हार बनवायचा आहे. पहा, फुलांचा हार देखील सूर्यदेव मागत नाहीत, तर सूर्यदेवांना निसर्गातून ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याचाच हार बनवतो आणि हा सूर्यदेव स्वतः आपल्या पायांनी आपल्या घरी चालत येतो. तेव्हा त्यांचे स्वागत करण्याला आपण पहाटे उठलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण कापसाची माळ बनवायची आहे. कापसाची माळ जेव्हा बनवतो तेव्हा त्याचे जे फुलं आहेत
ते तरी 11 आले पाहिजेत किंवा आपण जे केशरी रंगाने म्हणजे हळद आणि कुंकाचं जे पाणी मिश्रित गंध बनवलेला आहे ते 11, 7, 9 अशा विषम संख्येमध्ये घ्यायचं आहे. पहा, हा हार तयार झालेला आहे. लहानपणी ऐकलेली गाणी अजूनही मनावर ठसलेली आहे. गाणं खूप सुंदर आहे. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, पुष्पपत्र तानाची रे तुला नसे आस, तूच चालून येई माझी या घरात. असं हे खूप जुनं सुंदर गाणं आहे. भक्तिगीत आहे. पुढील भागामध्ये तेही तुम्हाला ऐकायला मिळेल. पहा, आता एका प्लेटमध्ये आपण परत एकदा कुंकू आणि हळद घेतलेला आहे. ही पूजेची तयारी झाली. आता आपण सूर्यदेवांच्या पूजेसाठी ववसा घ्यायचा आहे. संक्रांती वेळेस सुगड पूजेमध्ये जो ववसा घेतला जातो त्यामध्ये जे जे पदार्थ लागतात तेच पदार्थ आपल्याला इथे लागतात. यासाठी डाळा, बोरं, गाजर, ऊस आणि पेरू लागतो. या इथे मला पेरू मिळालेला नाहीये. तर गाजर घेतानाही व गाजराचे दोन्ही शेंड्या असले पाहिजेत. हे 5 पिकं लागतात, परंतु यातील एक जरी पीक आपण वापरून पूजा केली तरीही चालते. या महत्त्वाच्या वस्तू आणि आपल्या पूजेमध्ये ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू हळद, कुंकू, विभूती, उदबत्ती, दिवा, तांब्याचा तांब्या, नारळ, फुलं, आरती या सर्व पूजेचे साहित्य. ही पूजा पहाटे करायची आणि अंगण सर्व स्वच्छ करून छान रांगोळी घालून सूर्य उगवण्याआधीच आपल्या घरातील देवांची पूजा करून सूर्य उगवताना आपण ही पूजा करायची आहे. तर पूजेची आधीची ही तयारी झालेली आहे. तर आपण ही पूजा कशी करायची ही पुढच्या भागामध्ये पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पौष रविवार संबंधी सर्व व्हिडिओ जरूर पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.